मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तावातावाने घरी गेलेली काव्या आपल्या आईची एंजिओग्राफी होणार आहे हे कळताच काही न बोलता परत येते आणि त्यानंतर तिने नंदिनी आणि पार्थसमोर आपल्या मनामधली खंत इनडायरेक्टली जीवाला बोलून दाखवलेली आहे. तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. शारदा काव्याला म्हणते की अगं काव्या, तुझ्या मनात जे काही आहे ना ते एकदा तू बोलून टाक आणि मीच तुला हे सांगत आहे आणि आणखी उशीर व्हायला नको ना, असं ती इनडायरेक्टच तिला सांगत असते. तर ते ऐकत असताना धनंजयला मात्र यामधलं काही कळतच नाही आणि तो त्या दोघींना विचारतो की पण तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलत आहे. तर तेव्हा काव्या धनंजयला म्हणते की मी सांगते आम्ही कशाबद्दल बोलत आहे ते. तर तेव्हा धनंजय हा तू सांग मला असं म्हणून तिला सांगायला सांगत असतो. इतक्यात त्याला एक मेसेज येतो. तर तेव्हा आरुषी धनंजयला विचारते की बाबा कोणाचा मेसेज आलेला आहे. तर त्यावरती धनंजय आरुषीला म्हणतो की काही नाही बाळा, डॉक्टरांचा मेसेज आलेला आहे. कारण शारदासाठी अपॉइंटमेंट घ्यायची आहे ना, तिची एंजिओग्राफी करावी लागणार आहे आणि एकदा एक सगळं चेकअप झालं ना की मग ठरवता येईल की एंजिओग्राफी कधी करायची आहे ते, असं तो काव्यासमोरच सांगतो. तर तेव्हा काव्याला जोराचा धक्काच बसतो आणि ती धक्क्याने शारदाकडे बघू लागते. तर तेव्हा धनंजय पुढे म्हणतो की डॉक्टर म्हणाले आहेत की या सगळ्या टेन्शनमुळे शारदाला हार्ट अटॅक आलेला होता आणि एकदा का ती एंजिओग्राफी झाली ना की मग डॉक्टर काय आहे ना तो निर्णय घेतील. तर तेव्हा शारदा परत थोडासा काव्याला धीर देऊ लागते आणि ती धनंजयला म्हणते की अहो पण अगोदर काव्या काय म्हणत आहे ना ते तरी आपण ऐकून घेऊयात ना. तर तेव्हा धनंजय म्हणतो हो ते तर मी विसरलेलोच होतो आणि तो काव्याला परत विचारतो की बाळा तू काय म्हणत होतीस मला सांग ना ते. तर तेव्हा काव्या एंजिओग्राफीची बातमी ऐकल्यानंतर स्वतःला सावरते आणि काही नाही, फार काही महत्त्वाचं नाही असं म्हणून ती विषयच बदलते आणि उद्या टेस्ट आहे ना माझी असं ती खोटं सांगते आणि त्यासाठीच मी पुस्तक घ्यायला आलेले होते असं बोलल्यानंतर शारदाला एकदम धक्काच बसतो. तर तेव्हा शारदा काव्याला थोडीशी हटकते. तर तेव्हा काव्या शारदाला शांत करते आणि हो आई, मी खरोखरच पुस्तकच घ्यायला आलेले होते असं ती सांगू लागते. तर तेव्हा शारदा आपला हातच पुढं करते आणि ती धनंजयला म्हणते अहो मी काय सांगत होते की तुम्ही हे बघता का. असं बोलत असताना मात्र आता काव्य शारदाच्या हातावरती हात ठेवते आणि तिच्या हातामधून ते लॉकेटच आपल्या हातामध्ये घेते आणि आई तू आता तुझ्या तब्येतीची काळजी घे अगोदर, तू व्यवस्थित हो, बरी हो आणि तुझी तब्येत सुधारली ना की मग बाकी सगळं काही सुधारेल असं ती इशारेनेच तिला बोलते. तर तेव्हा शारदाचा नाईलाज होतो आणि ती शांतच होते. तर तेव्हा आता हे सगळं बोलल्यानंतर काव्या तिथून निघून आपल्या खोलीमध्ये जाते आणि गडबडीने जाऊन ती खोलीचा दरवाजा बंद करते आणि दरवाजा बंद करून ती जोरजोराने रडू लागते आणि ती खालीच बसते. तर आता हे सर्व शंकास्पद वाटल्यामुळे आरुषी नंदिनीलाच फोन लावते. तर इकडे नंदिनी फोन उचलते आणि आरुषीला म्हणते की आता अचानक कसा काय तू फोन लावलेला आहेस. तर तेव्हा आरुषी नंदिनीला म्हणते की अगं आम्ही सगळे ठीक आहोत पण तू कशी काय नाही आलीस. तर तेव्हा नंदिनीला पण काही कळत नाही आणि नंदिनी तिला म्हणते की अगं आरुषी, पण मी तिकडे कशी काय येणार होती. तर तेव्हा आरुषी तिला सांगते की तसं नाही ताई, काव्या इकडं आलेली आहे ना, मला वाटलं होतं तू सुद्धा तिच्यासोबत इकडेच येशील म्हणून मी तुला विचारलं होतं. तर तेव्हा धनंजय सुद्धा आरुषीच्या शेजारी येऊन उभारलेला असतो. तर तेव्हा इकडं ते सगळं ऐकल्यानंतर नंदिनीला सुद्धा धक्काच बसतो आणि त्या गोष्टीचं आश्चर्यच तिला वाटतं आणि ती आरुषीला विचारते की काव्या तिकडं आली आहे का. तर तेव्हा आरुषी तिला म्हणते की हो काव्या इकडं आलेली आहे आणि तुला ती सांगूनच इकडे आली असणार आहे ना. तर तेव्हा नंदिनी नाही, ती मला सांगून तिकडं आलेली नाही असं बोलता बोलता अचानकपणे आरुषीला विचारते की आसपास बाबा आहेत का. तर तेव्हा आरुषी सुद्धा हो असं धनंजयला न कळतच नंदिनीला सांगते. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर धनंजय सुद्धा लगेचच फोन आपल्या हातामध्ये घेतो आणि नंदिनीला म्हणतो की बाळा तू सुद्धा यायला हवं होतंस ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते की बाबा तसं माझं काही ठरलेलं नव्हतं ना म्हणून मी आले नाही. तर तेव्हा धनंजय तिला म्हणतो की मला वाटलेलंच होतं पण काव्या अशी अचानक आली ना त्यामुळे मला जरा काळजीच वाटली आणि अगोदर मुलगी लग्न होऊन सासरी जात नाही ना तोपर्यंत काळजी वाटते आणि मग लग्न झाल्यानंतर असं भरल्या घरामधून अचानक उठून आली ना तर मग काळजी वाटते आणि तू पण आली असतीस ना तर मग आम्हाला खूपच छान वाटलं असतं. आणि सीझनचा पहिला आंबासुद्धा मी घेऊन आलेलो आहे, तो सुद्धा कालच आणि तेव्हासुद्धा तुम्हा दोघींची आठवण काढलेली होती शारदाने आणि आरुषीने सुद्धा. आणि तुला खरं सांगायचं झालं ना तर आंबे आणलेले आहेत पण त्याचा गोडवा कमीच आहे. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणू लागते की बाबा तुम्ही असं का बोलत आहे आणि आम्ही सगळे येऊ ना जेवायला तिकडे आणि मस्त अमृतपुरीचा बेत करूयात आपण. तर तेव्हा धनंजयच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि धनंजय डोळ्यात पाणी घेऊनच म्हणू लागतो की हो या ना तुम्ही सगळे इकडं. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की तुम्ही
तुम्ही आता काव्याची काळजी नका करू. आईची आठवण आली असेल ना आणि तुम्हाला बघावंसं वाटलं असेल म्हणूनच ती तिकडं आलेली असणार आहे. बाकी काहीसुद्धा नाही. आणि आई बरी आहे ना असं ती विचारू लागते. तर तेव्हा धनंजय म्हणतो की हो ती ठीक आहे आणि बाकी सगळेसुद्धा ठीक आहेत. पण तुम्ही तिकडे सगळे ठीक आहात ना आणि काळजी घ्या असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तर इकडे फोन ठेवल्या ठेवल्या मानिनी नंदिनीजवळ येते आणि तिला विचारते की तू काव्याला कुठं बघितलं आहेस का? तर तेव्हा आता नंदिनीला मात्र थोडासा शॉकच बसतो आणि ती अचानकपणे मानिनीला सांगते की आईकडे गेलेली आहे ती. तर तेव्हा मानिनीसुद्धा आश्चर्याने तिला विचारते की आत्ता एवढ्या रात्री ती कशी काय गेलेली आहे आणि एकटीच गेलेली आहे का ती? पण पार्थने तिला सोडलं असतं ना? बरं असू देत, मग ती कधी येणार आहे? तुला काही माहिती आहे का? तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की ती लवकरच येईल. तर मानिनी तिला त्यावरती म्हणते की म्हणजे ती कधी परत येणार आहे हे तुला सुद्धा तिने सांगितलेलं नाही का? तर नंदिनी त्याच्यावरती तिला खोटं बोलू लागते आणि म्हणते की मला तिनं सांगितलेलं आहे, तरीसुद्धा तिला मी एकदा फोन करून विचारते. तर तेव्हा मानिनीच्या ती गोष्ट लक्षात येते आणि मानिनी ती गोष्ट तिथेच सोडून देते आणि आणि तिला म्हणते की ठीक आहे, मी चवळी भिजत घालत होते तर मला माहिती नव्हतं की तुम्हा दोघींना चालते की नाही, म्हणून मी तिला शोधत होते आणि चालते ना असं तिला विचारते. तर तेव्हा नंदिनी हो चालते ना असं तिला सांगते आणि बाबा झोपले आहेत का असं विचारते. तेव्हा मानिनी म्हणते की नाही ते झोपले नाहीत, कारण इतक्यात त्यांना काही झोप लागेल असं मला नाही वाटत आणि रम्याने जे काही केलं ना ते अजिबात चांगलं केलेलं नाही आणि आशिष भाऊजींना फोन करायचा प्रयत्न करत आहेत हे, पण त्यांचा फोन स्विचड ऑफ येत आहे. मग आता बघूयात काय होतं ते असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता इकडे काव्या मात्र एकटीच रडत बसलेली असते आणि ती स्वतःशीच बोलत असते की मी नाही सांगू शकत आत्ता स्वतःच्या प्रेमाबद्दल आणि जर मी आत्ता बोलले ना तर माझ्या एका कबुलीमुळे आईची तब्येत अजून बिघडेल आणि बाबांना सुद्धा त्रास होईल आणि असं होऊन चालणार नाही. माझ्या आनंदासाठी मी यांना त्रास नाही देऊ शकत आणि अजून काही दिवस मला माझं प्रेम आतमध्येच लपवून ठेवावं लागेल असं म्हणून ती स्वतःला सावरून घेते आणि ते लॉकेट आपल्या जवळ घेऊन बघून रडू लागते आणि त्यानंतर ती तिथून उठते आणि ते लॉकेट कपाटामध्ये ठेवते आणि खरोखरच एक अभ्यासाचं पुस्तक घेते आणि दरवाजा उघडून परत ती खाली येते. तर खाली आल्यानंतर ती आई बाबा असं म्हणते. तर तेव्हा ते तिघेसुद्धा एकदमच उभे राहतात. तर तेव्हा काव्या त्यांना म्हणते की काय झालं, तुम्ही तिघे एवढे टेन्शनमध्ये का बसलेला आहे आणि सहजच तुम्हाला भेटायला आले होते मी आणि हे पुस्तक घ्यायला आले होते, इतकंच काय आहे ते आणि जरा चेहरे बघितले आहेत का तुम्ही थोडे तुमचे, जरा हसा ना असं म्हणून ती वातावरण बदलायचा प्रयत्न करू लागते आणि ती धनंजयला म्हणते की बाबा आई गोळ्या औषधं वेळेवरती घेत आहे ना आणि तिला तिची सगळी औषधं वेळेवर देत जा आणि जर तिने औषधं वेळेवर घेतली नाहीत ना तर सरळ तुम्ही मला फोन करा. तर तेव्हा आरुषी तिला म्हणते की आम्ही तुला फोन करू ग, पण तू फोन घेतला तर पाहिजेस ना. तर असं म्हटल्यानंतर काव्या तिला म्हणते की मी आता फोन घेते, पण तू तुझा फोन ना जास्त वेळ हातामध्ये घेऊ नकोस. सेमिस्टर आहेत ना आता तुझ्या आणि नीट अभ्यास कर आरू आणि पार्किंगसाठी कोणासोबत भांडू नकोस कॉलेजमध्ये. असं बोलल्यानंतर आरुषी आपले डोळेच मोठे करते. तर तेव्हा धनंजय काव्याला म्हणतो की काव्या सासरी सगळे ठीक आहेत ना, म्हणजे नंदिनी पार्थ जीवा वगैरे सगळे ठीक आहेत ना. तर तेव्हा काव्या थोडंसं हसते आणि ठीक आहेत सगळे, आनंदात आहेत तिकडे सगळे आणि तुम्ही फार काळजी करू नका असं म्हणून धनंजयला ती थोडासा धीर देते. तर तेव्हा धनंजय म्हणतो की आमची काव्या किती समजूतदार झालेली आहे. तर काव्या म्हणते की आहेच मी समजूतदार. तर तेव्हा धनंजय तिला म्हणतो की दुपारीच मी तुझी आठवण काढलेली होती, आमरस केलेला होता तुझ्या आवडीचा, तो सुद्धा वेलची घालून आणि तू खाणार आहेस का असं म्हणून आरुषीला जा घेऊन ये काव्यासाठी असं सांगत असतो. तर तेव्हा काव्या नाही नको आत्ता नको, आमरसपुरी वगैरे खायला मी अगदी व्यवस्थित वेळ वगैरे काढून येईन, पण आत्ता नको, मला आत्ता निघावं लागेल, उशीर होत आहे ना. तर तेव्हा धनंजय म्हणतो की ठीक आहे, मग आता तुला पार्थराव घ्यायला येणार आहेत का? तर तेव्हा काव्या म्हणते की नाही, मी तर कॅब बुक केलेली आहे. तर तेव्हा धनंजय तिला म्हणतो की बरं ठीक आहे, पण तू सावकाश जा, सांभाळून जा. तर तेव्हा काव्या हो असं म्हणून एक नजर ती शारदाकडे टाकते आणि तिच्याजवळ जाऊन ती तिला मिठीच मारते आणि मिठी मारून ती तिच्या मनामधलं न बोलता सगळं काही तिला बोलून तिची काळजी करू लागते आणि त्यानंतर काळजी घे असं सांगून ती आपल्या मनामधलं आपल्या मनातच साठवून तिथून ती निघूनच जाते. तर तेव्हा ती निघून गेल्यानंतर आरुषी म्हणते की काव्या थोड्या वेळासाठीच आली होती, पण मज्जा आली ना. तर तेव्हा शारदा म्हणते की मला तिची आठवण आली आणि ती आलीसुद्धा भेटायला आणि तीसुद्धा अशी अचानक. तर तेव्हा धनंजय आरुषीला म्हणतो की आरुषी तुझ्या आईला तिच्या रूममध्ये घेऊन जा, कारण ती बराच वेळ जागी आहे. तर तेव्हा आरुषी तिच्या आईला रूममध्ये घेऊन जाते. तर तेव्हा धनंजयला मात्र इथं शंका आलेली असते
आणि तो मनातल्या मनात बोलू लागतो की नक्की ही काय भानगड आहे. कारण काव्या आली होती ना तेव्हा ती वेगळ्याच मूडमध्ये होती आणि ती आता जाताना वेगळंच वाटली आणि फक्त पुस्तक घ्यायला ती इतक्या उशिरा कशी काय येऊ शकते आणि ते पुस्तक तर आरुषीने सुद्धा नेऊन दिलं असतं. नक्की हेच कारण आहे का दुसरं काहीतरी आहे असा तो विचार करू लागतो. तर आता इकडे देशमुखांच्या घरी नंदिनी काव्याची वाट बघत उभीच असते आणि इतक्यात काव्या तिथं येते. तर तेव्हा नंदिनी तिला लगेचच खोलीमध्ये घेऊन जाते आणि आत घेऊन गेल्या गेल्या काव्या थोडीशी चिडते आणि ताई आता तू मला बोल आणि त्याच्यासाठीच आहे ना मी आणि जो कोणी येतो ना तो त्याचा राग माझ्यावरती काढून मोकळाच होतो. पण मी चिडायचं नाही आणि मी माझ्या मनामधलं काही व्यक्त करायचं नाही. इथं सुद्धा नाही आणि तिथं सुद्धा नाही. तर तेव्हा नंदिनी तिच्यावरती चिडतच नाही आणि तिला म्हणते की तू काही खाल्लेलं आहेस का? आणि मगाशी सुद्धा मी डिनर टेबलवरती तुझी वाट बघत होते. खूप दिवस झाले तू नीट व्यवस्थित जेवत नाहीस हे माझ्या लक्षात सुद्धा आलेलं आहे आणि आईकडे सुद्धा जर तू काही खाल्लेलं नसशील ना तर मला सांग मी तुझ्यासाठी वरण भात घेऊन येते आणि आणू का असं तिला ती विचारू लागते. तर तेव्हा काव्या बाजूला जाते आणि मला भूक नाही असं ती सांगते. तर तेव्हा नंदिनी परत तिच्याजवळ जाते आणि कॉफी आणू का तुला असं विचारते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगं ताई तू हे सगळं का करत आहेस आणि त्यापेक्षा तू मला ओरड. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या तुला ओरडायला तू काही लहान नाहीस आणि तुला ओरडण्यासाठी मी इथं आलेले नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आईकडे जायचं होतं ना तर मला किंवा आईंना सांगून जायचं होतं. जर मला नाही तर निदान पार्थला तरी सांगून जायला पाहिजे होतंच ना. तर तेव्हा काव्या तिला थोडंसं थांबवते आणि ताई एक मिनिट थांब त्यांचा काय संबंध आहे आणि मी त्यांना कोणीसुद्धा मानत नाही. मी तुला हे अगोदरच सांगत आहे. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या आपली काळजी करणाऱ्या प्रत्येकालाच आपण अन्सरेबल असतो. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू सांगून जायला हवं होतंस बाकी काही सुद्धा नाही. तर तेव्हा काव्या म्हणते की मला नाही गरज वाटली कोणाला सुद्धा सांगायची. माझी इच्छा झाली मग मी गेले आणि आता स्वतःच्या घरी जायला सुद्धा विचारून जायला लागेल का? तर तेव्हा नंदिनी म्हणते की विचारून नाही पण कळवून जा असं म्हणत आहे मी तुला. अगं तुला वाटतं ना पण आपल्या आईबाबांच्या सारखी इथं सुद्धा आपली प्रत्येकाला काळजी वाटते. कारण आता थोड्या वेळापूर्वीच मला आईने तुझ्याबद्दल विचारलं मग शेवटी मला खोटं बोलायला लागतं. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की तू का खोटं कशासाठी खोटं बोलतीस? जे काही आहे ना ते खरं खरं सांगायचं होतंस आणि आता तू एक काम कर इथून पुढे जर तुला कोणी विचारलं ना तर त्यांना सरळ सरळ सांगून टाक की काव्या गेली आपल्याला सोडून. तर ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला जोराचा धक्काच बसतो. तर तेव्हा ते सांगून काव्या मात्र तिथून निघून जाते. तर इकडे पार्थ जेव्हा खोलीमध्ये येतो आणि समोर बघतो तर तिथं काव्या आलेली त्याला दिसते. तर काव्याला बघून तो चांगलाच भडकतो आणि तिला म्हणतो की काय कुठे होतात तुम्ही? मी तुम्हाला किती फोन केलेत किती मेसेजेस केलेत आणि बघितले सुद्धा तुम्ही मेसेजेस पण त्याचा रिप्लायच नाही दिला. मग होतात कुठे तुम्ही? तर तेव्हा काव्या काहीच बोलत नाही. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की हॅलो मी तुमच्यासोबत बोलत आहे. तर तेव्हा काव्या त्याला थोडंसं ओरडते आणि ते ऐकायला येतं मला असं म्हणू लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मग बोला ना कुठं गेला होतात तुम्ही? तर तेव्हा काव्या त्याला सांगते की मी घरी गेलेले होते. उद्या टेस्ट आहे ना माझी मला पुस्तक हवं होतं असं म्हणून मी गेलेले होते. बास मिळालं का तुम्हाला उत्तर असं सांगून ती थोडंसं बाजूलाच निघून जाते. तर तेव्हा पार्थ तिचं ते पुस्तक हातामध्ये घेतो आणि बघू लागतो. तर ते पुस्तक बघून तिला तो म्हणतो की भाव अंतरीचं म्हणजे ही तर कादंबरी आहे ना आणि परीक्षेमध्ये काय कादंबरीमधलं बघून लिहिणार होतात का आणि तुम्ही खोटं बोलत आहे ना. तर तेव्हा काव्या त्याच्या हातामधलं पुस्तक काढून घेते आणि त्याला म्हणते की मी खोटं कशासाठी बोलू? मी तर खरंच बोलत आहे आणि मी माझ्या घरी गेले होते आणि मी माझ्या घरूनच हे पुस्तक आणलेलं आहे. माझ्यावरती विश्वास नसेल ना तर त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता आणि तुमची पण कमालच आहे पार्थ. प्रत्येक वेळी तुम्ही कुठं गेला होतात असा प्रश्न तुम्ही मला विचारता आणि कधीतरी का गेला होतात असा तरी प्रश्न विचारा. कारण आत्तासुद्धा माझ्या घरी जाण्याचं कारण काहीतरी वेगळंच होतं आणि हे पुस्तक नव्हतं. खरं कारण हे होतं की मला या घरामध्ये खूप त्रास होत आहे आणि घुसमटून माझा जीव जात आहे. आणि थोडंसं भावूक होऊन ती पुढं बोलते की खूप आठवण आली होती मला माझ्या आईची आणि असं वाटत होतं की घरी जाऊन सरळ आईच्या कुशीत जाऊन रडावं. पण मी ते सुद्धा नाही करू शकले कारण आईची तब्येत बरी नाही. आणि आपले डोळे पुसत ती म्हणते की कसं असतं ना कुठलीसुद्धा लग्न झालेली मुलगी काहीही न सांगता अचानक जेव्हा तिच्या घरी जाते
तर तेव्हा तिला माईने जवळ घेण्या अगोदर 50 प्रश्न विचारले जातात. तुला काय झालं बाळा, असं नाही विचारत ते. आणि तिला हे सगळं विचारतात की तू अचानक कशी काय आलीस, एकटीच आली आहेस का, जावई नाही आलेत का, आणि ते तुला सोडून परत गेले आहेत का, हे सगळं ती विचारतात. पण तिला हे नाही विचारत की तू ठीक आहेस ना, तिला हे विचारतात की तू सासरी काहीतरी करून तर नाही आलीस ना. आणि तिला हे का नाही विचारत की तू तिकडे आनंदात राहत आहेस ना, तुला आठवण तर येत नाही ना आमची, हे का नाही विचारत. असं ती बोलत रडतच असते. आणि पुढं ती म्हणते की हे असंच असतं आणि आज आमच्या घरी सुद्धा हे असंच घडलं. आईची बिघडलेली तब्येत बघून मी काही सुद्धा नाही बोलू शकले तिच्यासमोर. तिला जर तिच्या अशा अवस्थेमध्ये मी जर सांगितलं असतं ना की इथं काय काय घडतं ते, आणि इथं सगळं माझ्या मनाविरुद्धच घडत आहे, हे ऐकून तिला अजून त्रास झाला असता. म्हणून मी मला जे काही बोलायचं होतं ना, ते सगळं काही परत गिळून टाकलं आणि परत इकडं निघून आले. आणि आता बोला, तुम्हाला अजून काय जाणून घ्यायचं आहे, विचारा तुम्ही प्रश्न, अजून प्रश्न विचारा. आणि तुम्ही इतके हुशार आहात ना, तरीसुद्धा तुम्हाला कसं काही नाही समजत आणि माझी मेंटल स्टेट कशी आहे एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजून घेता येणार नाही का. आणि पार्थ, मी माझ्या मर्जीने साधं घरीसुद्धा नाही जाऊ शकत का, असं म्हणून ती रडत बेडवरती बसते. तर तेव्हा पार्थ शांतच असतो आणि तिच्या जवळ जाऊन बसून तिला धीर देऊ लागतो. आणि प्लीज तुम्ही रडू नका, तुम्ही तुमच्या घरीच नाही तर कुठेसुद्धा गेलात ना तरीसुद्धा मला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त एवढंच आहे की जाताना सांगून जात जा. असं म्हणून तो परत तिथून उठतो. आणि घरातल्यांमध्ये मी सुद्धा आहे, मला तुमची काळजी वाटते. तुम्ही घरामध्ये नसला ना, लेट झाला आणि तुम्हाला जर काही झालं तर मला चिंता वाटते. आणि मला माहिती आहे की नवरा म्हणून मी तुम्हाला मान्यच नाही, मित्र म्हणून मी तुम्हाला आवडत नाही, पण काळजीला कुठलंसुद्धा जेंडर नसतं, कुठलंसुद्धा लेबल नसतं आणि नात्याला सुद्धा नसतं. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे की माझी फक्त काळजी नाकारू नका. तर ते ऐकल्यानंतर मात्र काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे बघते आणि तेवढं बोलून पार्थ तिथून निघून जातो. तर तेव्हा काव्यासुद्धा विचारात पडते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की डायनिंग टेबलवरती काव्या, पार्थ, जीवा बसलेले असतात आणि नंदिनी तिथेच उभी असते. तर तेव्हा काव्या जीवाला उद्देशून नंदिनीला म्हणते की ताई, मला खरोखरच रम्याचं कौतुक वाटतं, कारण सगळ्यांच्या समोर आपलं प्रेम कबूल करायला हिंमत लागते ना. तर तेव्हा सुद्धा एकदमच जीवा सगळ्यांच्या समोर तिला बोलू लागतो की हो बरोबर आहे ना, आपल्या प्रेमासाठी वाट बघायला सुद्धा हिंमत लागते. तर तेव्हा नंदिनी त्या दोघांच्या मध्ये बोलते आणि म्हणते की अनेक वेळेला आपल्या प्रेमाची आहुती देऊन पुढं आलेल्या आयुष्याला सामोरं जावं लागतं ना. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की पण हीच आहुती देणारी माणसं आयुष्यभर कुडत जगत राहतात. असं म्हटल्यानंतर सर्वजण शांतच होतात. तर तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही सगळे इतके शांत का झालात, हे पटत आहे ना तुम्हाला. तर त्यावेळेस जीवा खरोखरच शांत झालेला असतो आणि सर्वजण सुद्धा शांत झालेले असतात. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.